अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। महाराजांची सेवा सगळे आता 21 दिवसांची स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाची सेवा करत असणार। महाराजांची सेवा करत असताना आपण बरेच अनुभव आणि बरेच प्रचिती घेत असतो। महाराजांची संकल्पयुक्त सेवा म्हणजेच महाराजांची आपल्याला अनुभूती येणं आपल्या मनात येत असतं। ज्या घरामध्ये 108 स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते। महाराजांचे 11 माळ जप करणं, नित्यसेवा करणं किंवा महाराजांची सेवा करत असताना आपल्याला आलेले अनुभव, हे सगळे अनुभव खूप महत्त्वाचे असतात। तुम्ही आता 21 दिवसांची स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं सेवा करत असणार, पण तसंच आपल्याला महाराजांची सेवा करत असताना आता 11 दिवसांची स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला 11 दिवसांचं दत्त जयंतीपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवाही करणं गरजेचं आहे। महाराजांची सेवा केल्याने किंवा महाराजांचं सेवा करून आपल्याला खूप काही मानसिक बळ भेटत असतं किंवा महाराजांची खूप छान प्रचिती येत असते। महाराजांची सेवा करत असताना माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना खूप छान अनुभव येत असतात। महाराजांची कोणाला अनुभव आलेले आहेत ते नक्कीच तुम्ही शेअर करा आणि मला नक्की सांगा। महाराजांची सेवा करून आणि अनुभवांची प्रचिती किंवा महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला नेहमी छोटे मोठे अनुभव येतात। स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे, ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं सोनं झालेलं असेल। स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं नित्य नियमाने आपल्याला नित्यसेवाही करायची असते। आपल्याला रोज 3 अध्याय पठण करायचे असतात। महाराजांची 1, 2, 3 आज जर तुम्ही स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण केलं आणि दुसऱ्या दिवशी आपला 4, 5, 6 असं आपल्याला क्रमशः पठण करून 7 दिवसात एक पारायण संपत असतं, म्हणजेच एक पाठ संपत असतो। त्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात। ही स्वामी महाराजांची नित्यसेवा झाली। पण आपल्याला दत्त जयंती निमित्ताने 11 दिवसांची आपल्याला आता 21 दिवसांच्या आपल्याला संकल्पयुक्त सेवा तर झाल्याच, पण आपल्याला तुम्ही आजपासून जो आज व्हिडिओ बघत असणार त्या दिवसापासून 11 दिवसांपर्यंत किंवा जितकीही सेवा होत असेल ती अतिउत्तम। काही अडचणी येतात, काही प्रॉब्लेम्स येत असतात, त्यामुळे आपल्याला 11 दिवस आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे। स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ 1 ते 21 अध्यायांचा असतो। तो आपल्याला संकल्पयुक्त तुमच्या मनात ज्याही इच्छा असतील त्या आपल्याला महाराजांपुढे बोलून आणि संकल्प करून ती सेवा चालू करायची असते। तुम्ही तुमच्या घराजवळ महाराजांचा मठ किंवा केंद्र जर असेल तर त्यांच्या केंद्रात जाऊन, मठात जाऊन आपल्याला खडीसाखराचा आणि नारळाचा नैवेद्य ठेवून किंवा महाराजांजवळ जाऊन आणि आपण मुजरा करून महाराजांना सांगायचं आहे की मी ह्या गोष्टीमुळे तुमची संकल्पयुक्त सेवा चालू करत आहे। आपल्याला कोणते दुःख, संकट, अडचणी असतील तर नक्कीच आपले आयुष्य हे संकल्प करून ही सेवा केल्यानंतर बदलणार आहेत। म्हणून दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला 11 दिवसांची सेवा करायची असेल तर स्वामी महाराजांचं स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण आपल्याला आवर्जून करायचं आहे। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे। खरंच तुम्हाला सांगते, ही सेवा केल्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, ही शाश्वती मी तुम्हाला देते। म्हणून तुम्ही आवर्जून महाराजांची संकल्पयुक्त सेवा 11 दिवसांची आवर्जून करून बघा। तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा सेवा इथं संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।